Hello friends, welcome to online teaching course. Today from grammar section, direct and indirect speech. This is the topic to be studied. This topic is very important. The questions are asked in the examination regarding this topic. Direct and indirect speech or direct and indirect speech in different word, the kinds of narration. आपण त्याला नॅरेशन असं सुद्धा म्हणतो. आता हे नॅरेशन म्हणजे काय असतं, नेमकं काय असतं ते आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. वेन अ स्पीच इज कोटेड इन दी ॲक्च्युअल वर्ड्स, बोलणाऱ्याचे शब्द जशाच तसे ज्यावेळेस व्यक्त केले जातात, लिहिले जातात, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे काही बदल न करता ज्यावेळेस लिहिले जातात तर त्याला आपण डायरेक्ट स्पीच असं म्हणतो. डायरेक्ट स्पीच असं म्हणतो. उदाहरणामध्ये आय एम गोईंग देअर, आय एम स्पीकिंग दिस लँग्वेज. हे बोलणाऱ्याच्या तोंडचे जसेच्या तसे शब्द आहेत. परंतु जेव्हा वेन द स्पीच इज रिपोर्टेड इन फॉर्म ऑफ नॅरेटिव्ह, नॅरेशनच्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस स्पीच रिपोर्ट केलं जातं, सांगितलं जातं, अँड द स्पीच इज टोल्ड इन टू द थर्ड पर्सन, सो दॅट टाईम गिविंग द सबस्टन्स ऑर मिनिंग ऑर द वर्ड्स यूज बाय द स्पीकर विदाउट कोटिंग हिज ॲक्च्युअल वर्ड्स. त्याच्या आता इथे ॲक्च्युअल वर्ड्स न सांगता त्याच्यामध्ये चेंजेस केले जात असतात आणि चेंजेस करून ज्यावेळेस ते नॅरेशन केलं जातं त्याला इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात. तर हा फरक आहे डायरेक्ट स्पीचमध्ये आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये. म्हणजे बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे सांगणे आणि त्यामध्ये बदल करून थर्ड पर्सनला सांगणे, त्याच्यात नॅरेशन करणे म्हणजे इनडायरेक्ट स्पीच. उदाहरणामध्ये राहुल सेज आय वॉन्ट टू व्हिजिट मुंबई. राहुल सेज आय वॉन्ट टू व्हिजिट मुंबई या वाक्यामध्ये आता हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे आणि ज्यावेळेस डायरेक्ट स्पीचमध्ये आपण लिहितो एखादं वाक्य त्यावेळेस त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपण ते लिहित असतो. म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आपण ते लिहित असतो. आता याच वाक्याला जर आपण इनडायरेक्टमध्ये त्याचं रूपांतर केलं तर ते असं होईल, राहुल सेज दॅट ही वॉन्ट्स टू व्हिजिट मुंबई. पहिल्या वाक्यामध्ये आय वॉन्ट टू अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन आलेलं आहे आणि त्या आयचा बद्दल ज्यावेळेस ही होतो म्हणजे त्याला आपण थर्ड पर्सन बनवतो. आय हे फर्स्ट पर्सन आहे, फर्स्ट पर्सनचा बदल थर्ड पर्सन केलेला आहे म्हणजे ही केलेला आहे आणि त्यामुळे ते इनडायरेक्ट स्पीच त्या ठिकाणी होते. आता हे डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच किंवा नॅरेशन आपण समजून घेतलेलं आहे आणि त्याचे टाईप्स जे आहेत ते डायरेक्ट, इनडायरेक्ट अशा पद्धतीचे आहेत. डायरेक्ट नॅरेशन स्टेट्स द स्टेटमेंट ऑफ पर्सन एक्झॅक्टली द सेम स्पोकन बाय हिम. पुन्हा एकदा तीच व्याख्या आपल्याला दुसऱ्या वाक्यात सांगता येईल. डायरेक्ट नॅरेशन स्टेट्स द स्टेटमेंट. डायरेक्ट नॅरेशन म्हणजे असं स्टेटमेंट आहे की बोलणाऱ्या व्यक्तीने एक्झॅक्टली जे काही बोललेलं आहे विदाऊट एनी चेंज, स्पोकन बाय हिम ऑर हर. दिस इज पुट विदिन इन्व्हर्टेड कॉमाज. हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये पुट आउट केलं जातं, ठेवलं जातं. उदाहरणामध्ये पहा, सीता सेड, सीता सेड इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, आय हॅव सीन हनुमान. पहा सीता
said, I have seen Hanuman. Look at this sentence. Sita said, this is in double inverted comma. बोलणाऱ्या व्यक्तीचे जसेच्या तसे शब्द विदाउट मेकिंग एनी चेंज. आय हॅव रिटन हिअर, आय हॅव सीन हनुमान. आणि जेव्हा आता आपल्याला या वाक्याला रिपोर्टेड स्पीचमध्ये इनडायरेक्ट स्पीच आपल्याला करायचं आहे, ते कसं करता येईल आपल्याला? सीता said that, डबल इन्व्हर्टेड कॉमा निघून गेलेलं. She had seen Hanuman. कॉमा निघून गेलेला आहे वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप. आणि इथे दिस इज इन दिस सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सो पास्ट परफेक्ट टेन्स should be in indirect narration. आणखीन उदाहरण आपल्याला देता येईल इनडायरेक्ट स्पीचचं. जसं आपण डायरेक्ट स्पीचचं उदाहरण सांगितलं, आय हॅव सीन हनुमान. इनडायरेक्ट स्पीचचं दुसरं उदाहरणसुद्धा देता येईल. सोनिया सेड दॅट शी वॉज लेट फॉर द मीटिंग. द सेंटेन्स फोकसेस द स्टेटमेंट ऑफ सोनिया विच वी एक्सप्रेस्ड इन आवर ओन वर्ड्स. दिस सेंटेन्स इज सेड टू बी इन इनडायरेक्ट स्पीच. सेंटेन्स फोकसेस द स्टेटमेंट ऑफ सोनिया. सोन्याने दिलेल्या स्टेटमेंटला सेंटेन्स फोकस करतं. विच वी एक्सप्रेस्ड इन आवर ओन वर्ड्स, ज्याला आपण आपल्या शब्दामध्ये मांडत आहोत. म्हणजे सोन्याने एक्सप्रेस केलेला आपण आपल्या शब्दामध्ये मांडतोय. म्हणजे त्या वाक्याचं कन्स्ट्रक्शन चेंज करून बदल करून त्यामध्ये आपण आपल्या शब्दात ज्यावेळेस मांडत असतो त्यावेळेस त्याचा टेन्स बदलत असतो. त्याचे काही फॉर्मेशन्स आहेत ते बदलत असतात आणि ते वाक्य तशा पद्धतीने होतं. सोनिया सेड दॅट शी वॉज लेट फॉर दी मीटिंग. किंवा आणखीन आपल्याला सांगता येईल अशा बऱ्याच प्रकारचे वाक्य. फक्त एकच लक्षात आपण घेतलं पाहिजे की डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीचमधला काय फरक आहे. परीक्षेमध्ये आपल्याला डायरेक्ट स्पीचचं वाक्य जरी विचारलं तर ते आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचा बदल करता आला पाहिजे. इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य विचारलं त्याचा डायरेक्ट स्पीचमध्ये बदल आपल्याला करता आला पाहिजे. आणि हे वाक्य करत असताना काही वाक्यांचे प्रकार असतात, त्या प्रकारानुसार आपण ते बदल करत असतो. बेसिकली देर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. नंबर 1, assertive sentence, interrogative sentence, imperative sentence, and exclamatory sentence. These are the 4 types of sentences. The first sentence is assertive sentence. एक वाक्य पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि ते वाक्य समजून घेतल्यानंतर प्रत्येक वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं ते त्या नियमानुसार आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करता येतं. तर पहिल्यांदा असर्टिव्ह सेंटेन्स. व्हॉट इज असर्टिव्ह सेंटेन्स? मोस्ट ऑफ दी सेंटेन्सेस ऑफ इंग्लिश लँग्वेज आर असर्टिव्ह. इंग्रजी भाषेतले बहुतांशी वाक्य म्हणजे बरेच वाक्य हे असर्टिव्ह सेंटेन्स असतात. यालाच विधानात्मक वाक्य असं म्हणतो. स्टेटमेंट असते. द सेंटेन्स विच डिक्लेअर्स ऑर असर्ट्स, असं वाक्य जे डिक्लेअर्स करतं, असर्ट्स करतं किंवा काय स्टेटमेंट, फिलिंग, ओपिनियन, इन्सिडेंट, इव्हेंट, हिस्ट्री काही असू देत, ते असर्ट करतं, स्टेट करतं किंवा डिक्लेअर करतं
त्या वाक्याला असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. अन असर्टिव्ह सेंटेन्स एंड्स विथ अ पिरियड, फुल स्टॉप. फुल स्टॉपनी वाक्याचा शेवट होतो. फुल स्टॉपनी वाक्याचा शेवट होतो. हे वाक्य दोन प्रकारचे असू शकतात. द असर्टिव्ह सेंटेन्स कॅन बी आयदर अफर्मेटिव्ह ऑर निगेटिव्ह. हे अफर्मेटिव्ह वाक्य असू शकतं, निगेटिव्ह वाक्य असू शकतं. म्हणजेच होकारार्थी वाक्य असू शकतं, नकारार्थी वाक्य असू शकतं. असर्टिव्ह सेंटेन्स हे दोन प्रकारचे असू शकतात, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह. तर या वाक्याचे आपल्याला जर काही एक्झाम्पल्स आपण पाहिले तर त्यामध्ये ही इज अ गुड लीडर. लुक ॲट दिस सेंटेन्स. आपण पहिल्यांदाच म्हणलेलं आहे द सेंटेन्स विच असर्ट्स, डिक्लेअर्स, म्हणजे हे वाक्य डिक्लेअर करते. काय डिक्लेअर करते? ही इज अ गुड लीडर. तो एक चांगला नेता आहे. ही इज अ गुड लीडर. सो ॲट द लास्ट किंवा म्हटल्याप्रमाणे ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स देर इज फुल स्टॉप. दिस सेंटेन्स डिक्लेअर्स. दिस सेंटेन्स कॅन बी आयदर अफर्मेटिव्ह ऑर निगेटिव्ह. दिस सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह. हे वाक्य अफर्मेटिव्ह आहे. इथे नकार कुठे दिसत नाही. होकारार्थी वाक्य आहे. बिकॉज इज ऑक्झिलरी वर्ब. दिस इज ही इज करता. ही इज फॉलोड बाय ऑक्झिलरी वर्ब इज. सो दिस इज अ स्टेटमेंट. आणखीन सांगायचं झालं, हिज फादर वॉज अ लॉयर. हिज फादर वॉज अ लॉयर. ही सुद्धा एक स्टेटमेंट आहे. दिस सेंटेन्स हेअर ऑल्सो डिक्लेअर्स. ही इज अ रिअल फायटर. आणखीन काही उदाहरणं आहेत, आणखीन काही एक्झाम्पल्स आहेत. हिज फॅन्स लव हिम. ही इज ऑलवेज हंबल अँड पेशंट विथ हिज फॅन्स. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रकार पाहायचा आहे, तो म्हणजे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. दिस इज अ सेंटेन्स दॅट आस्क अ क्वेश्चन. हे असं वाक्य असतं की जे प्रश्न विचारतं. द टर्म इज यूज इन ग्रॅमर टू रेफर टू फीचर्स दॅट फॉर्म क्वेश्चन्स. Thus, an interrogative sentence is a sentence whose grammatical form shows that it is a question. याचा ग्रॅमॅटिकल जो फॉर्म आहे तो असं दर्शवतो की हा एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन, प्रश्न विचारण्यासाठी हे वाक्य त्या ठिकाणी वापरलं जात असतं. आणि आता याचे सुद्धा दोन प्रकार पडतात बेसिकली. WH क्वेश्चन अँड yes no टाईप क्वेश्चन. WH क्वेश्चन, yes no टाईप क्वेश्चन. WH क्वेश्चनमध्ये who, whom, whose, what, when, where, why, which, how. These words are used to ask the question of WH forms. WH क्वेश्चन विचारण्यासाठी या शब्दांचा वापर केला जातो. WH क्वेश्चन्स या शब्दाने सुरुवात होत असते. फॉर एक्झाम्पल, who are you? What are you doing? When will you go? How are you? Which is your work? All these examples are of WH type questions. WH type questions म्हणजे या वाक्यामध्ये पर्टिक्युलर एक आन्सर असतं, अपेक्षित असं आन्सर असतं.
आणि स्टेटमेंटमध्ये ते आन्सर आपण देत असतो. आणि यस नो टाईप क्वेश्चनमध्ये हा क्वेश्चन फक्त त्याचा रिस्पॉन्स यस किंवा नो अशा पद्धतीने असतो. आणि याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त ज्यावेळेस सिम्पल प्रेझेंट टेन्सचे वाक्य असतात त्यावेळेस त्याच्यासाठी आपण डू, डज, डीड या सहाय्यकारी किंवा या टू डूच्या सहाय्यकारी क्रियापदांचा क्वेश्चन विचारण्यासाठी उपयोग करतो. उदाहरणामध्ये ही सिंग्स अ सॉन्ग असं वाक्य आहे. दिस इज अ सिम्पल प्रेझेंट टेन्स. दिस सेंटेन्स इज ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स. साधं वाक्य आहे, साध्या काळाचं वाक्य आहे. आता याला आपल्याला प्रश्नात याचं रूपांतर करायचं. ही सिंग्स अ सॉन्ग, तर याला आपल्याला प्रश्नात रूपांतर अशा पद्धतीने करता येईल. डज ही सिंग अ सॉन्ग? क्वेश्चन मार्क. ॲट द एंड ऑफ दी सेंटेन्स इज क्वेश्चन मार्क. द पंक्च्युएशन मार्क इज क्वेश्चन हिअर. क्वेश्चन मार्क वापरला जातो. आणि डज इथं वापरलेला आहे कारण ही सिंग्स अ सॉन्ग. डज ही सिंग. इथे डज घेतलेला आहे. हा येस प्रत्यय या क्रियापदात घेतल्यामुळे हा इथला निघून जाईल. इथे सिंग अशाच पद्धतीचा शब्द त्या ठिकाणी उरलेला आहे. सिंग अ सॉन्ग. आणि इथे क्वेश्चन मार्क. तर याचं उत्तर काय असेल? डज ही सिंग अ सॉन्ग? यस किंवा नो, म्हणजे हे उत्तर असणार आहे. आणि असे उत्तर असणारे जे वाक्य असतात ते यस नो टाईप क्वेश्चन्स असं आपण त्याला म्हणतो. आणि बाकीचे जे आहेत ते WH क्वेश्चन्स. याच्यामध्ये आणखीन आपल्याला सांगता येईल कॅन यू गो होम? शॅल यू सेंड धिस लेटर? येस आय शॅल. कॅन यू गो होम? येस आय कॅन. नो आय कांट. हे असे उत्तर या वाक्याचे रिस्पॉन्सेस त्या ठिकाणी असतात. असे बरेच एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. फक्त डू, डज, डीड नव्हे तर जेवढे मॉडेल्स आहेत किंवा सहाय्यकारी क्रियापदे आहेत त्याचं कन्स्ट्रक्शन हे असं असतं. सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला आपण घेतो, त्यानंतर करता घेत असतो. उदाहरणामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं समजा एखादं वाक्य आहे, आय हॅव कम्प्लिटेड दिस होमवर्क. तर या वाक्याचं सुद्धा यस नो टाईप क्वेश्चन आपण तयार करतो. हॅव आय कम्प्लिटेड दी होमवर्क? क्वेश्चन मार्क. किंवा समजा चालू काळ आहे, चालू वर्तमान काळ आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, तर त्याचं सुद्धा आपल्याला क्वेश्चन यस नो टाईपचं क्वेश्चन तयार करता येतो. ही इज गोईंग टू स्कूल. इज ही गोईंग टू स्कूल? असा क्वेश्चन मार्क. किंवा वेर इज ही गोईंग टू दी स्कूल? वेर इज ही गोईंग हे वाक्य WH टाईप क्वेश्चन या प्रकारामध्ये मिळत असतं. म्हणजे हे त्याचे 2 प्रकार आहेत. तर सुरुवातीचे आपण पाहिलं की असर्टिव्ह सेंटेन्स, त्यानंतर इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, तिसरा प्रकार इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि चौथा प्रकार जो आहे तो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर आज आपण हे 2 प्रकार पाहिलेले आहेत. या चारही वाक्य आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला नंतर डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच किंवा नॅरेशन कशा पद्धतीने करायचं आहे, प्रत्येक वाक्याच्या नियमानुसार त्याच्यामध्ये आपण काय बदल करायचे आहेत ते आपण नंतर समजून घेणार आहोत. धन्यवाद.